कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील नेओ पोलीस टॉवरमधील सदनिकेचा ताबा सक्तवसुली संचालनालयाने घेतला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने एप्रिल 2022 मध्ये या सदनिकेवरती टाच आणली होती. ठाण्यातील कासरवडली पोलीस ठाण्यामध्ये 2017 मध्ये कासकर विरोधात दखल खंडणीच्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी तपास करत आहे. त्यानंतर हे प्रकरण ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं. कासकर, त्यांचे साथीदार मुमताज शेख आणि इस्रार अली जमील यांनी दाऊद इब्राहिमच्या नावाचा गैरफायदा घेत बांधकाम व्यावसायिक सुरेश मेहताकडून मालमत्ता आणि रोख रक्कम खंडणीच्या स्वरूपात उकळली होती. सुमारे 75 लाख रुपयांचे मूल्य असलेली सदनिका बळजबरीने शेखच्या नावावर करण्यात आली होती. तसेच बनावट धनादेशद्वारे 10 लाख रुपयांचे व्यवहार दाखवण्यात आले होते. ईडीने 2 गुन्ह्यांच्या आधारावरती या प्रकरणी चौकशीला सुरुवात केली होती. त्यात राष्ट्रीय तपास संस्थेने दाऊद इब्राहिम, अनीस इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन आणि इतरांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा व दुसरा गुन्हा इक्बाल कासकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध खंडणी स्वीकारल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दाखल केला होता. ये पहले से बंद ही रखते हैं मेरे को। हमको आज 2 साल हो गया इधर ड्यूटी करते हैं। नहीं तो अब 2 साल से मैं देख रहा हूँ कि इधर नहीं है। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजीवाडा, मानपाडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बरवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवरती देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे. परिणामी गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रात्री 12 ते शुक्रवार 27 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. दरम्यान कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्या महिलेसह दोघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केलं आहे. त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या मेफोड्रेन पावडर या अंमली पदार्थासह एकूण 6,23,900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मुंब्रा बायपास रस्त्यावरील सध्या बंद असलेल्या टोलनाक्याजवळ एमडी पावडर विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवडे यांच्या पथकातील पोलीस हवालदार राजाराम शेगर, महेश महाले, कलगोंडा बने, महिला पोलीस नायक होंडे इत्यादींनी शनिवारी सकाळी सापळा रचून फैजान मेमन, तरुणुंबर फनसोपकर यांना
या महिलेला ताब्यात घेतलं आहे. त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्याकडे त्यांनी विक्रीसाठी जवळ बाळगलेली अनुक्रमे 102 आणि 200 ग्रॅम एमडी पावडर आढळली. त्यांच्याजवळ असलेला इतर मुद्देमाल ताब्यात घेऊन पोलिसांनी दोघांना अटक केलं आहे. आपले पोलीस ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे सर यांनी वेळोवेळी आदेश दिलेले आहेत की आपल्याला ठाणा शहर हे नशामुक्त करायचं आहे. त्याच्या अनुषंगाने आपण 2 टीम फॉर्म केलेल्या आहेत. एक API सुरवाडे साहेबांची आणि एक PSI सानप सरांची. या दोघांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. 21 तारखेच्या 21 डिसेंबरच्या सकाळी 7:30 वाजता त्यांनी जे आपला बायपासचा जो टोल नाका आहे बंद पडलेला, तेथे फैजान अब्दुल गफार मेमन आणि तरन्नुम अफजल फनसोकर हे शिळफाटा इथे राहणारे दोघंजण, एक युवक आणि युवती आहे, त्यांच्याकडनं 302 ग्रॅमचा 6,23,000चा MD हा पदार्थ आहे नशेचा, तो पकडलेला आहे. एक मोठी चांगली कारवाई झालेली आहे आणि याची लिंक पुढे शोधायचं काम चाललेलं आहे. यांच्यावर अजून यापूर्वी काही गुन्हे आहेत की नाही ते पण चेक करायचं काम चाललेलं आहे आणि पुढे अजून कोण कोण आरोपी आहेत त्यांना सपोर्ट करणारे, तर त्यांना एक 6 दिवसाचा PCR मिळालेला आहे. त्याच्यात आपण चांगल्या प्रकारे प्रगती करून अजून एक मोठी लिंक शोधू शकतो. ते माहिती काढायचं काम चाललेलं आहे. अजून डिटेल्स नाही येत आपल्याकडे. याच्यामध्ये प्रवीण सुरवाडे साहेब API, पोलीस उपनिरीक्षक विजय सानप साहेब, राजाराम शेखर नावाचे पोलीस हवालदार, महेश माले, कलगोंडा बन्ने, नवनाथ थोरवे आणि प्रवीण पाटील आणि महिला पोलीस नाईक जे आहेत कोंडे मॅडम, एवढे लोक. रिमांड किती दिवसाचा आहे? 6 दिवसाचा आहे. माननीय अशोक पोहेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ UPSC आणि MPSC प्रतियोगिताच्या तयारीत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक सहयोग वनमंत्री माननीय जी गणेशजी नाईक आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक तसेच नाईक परिवाराचे अतिशय जवळचे विश्वासू सहकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सभापती, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अशोक पोहेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठाण्याचे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये UPSC आणि MPSC प्रतिस्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कला, संगीत व नाट्य क्षेत्रातील पात्र अभ्यासकांसाठी अशोक पर्व हा शिष्यवृत्ती उपक्रम तसेच अशोक पोहेकर जनप्रतिष्ठान संकेतस्थळाचा शुभारंभ करण्याकरिता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अशोक पोहेकर जनप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा हा निखिल पोहेकर यांच्या वतीने हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच अशोक पोहेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जनप्रतिष्ठान संकेतस्थळाचा शुभारंभ आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कला, संगीत व नाट्य क्षेत्रातील पात्र अभ्यासकांसाठी रोख रकमेचा चेक, मानपत्र कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मनोहर डुमरे, ज्येष्ठ संगीतकार गुजरात सिंग, लेखक कवी प्रवीण दवणे, आदर्श विकास मंडळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे, रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक धनंजय सिंग, अंकिता पोहेकर, चरण जाधव, सुनील शिंदे, ज्येष्ठ नेते सुनील पाटील याचबरोबर इतर मान्यवर, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. आज अशोक पोहेकर जनप्रतिष्ठानच्या माध्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम निखिलजी पोहेकर यांच्या पुढाकाराने आयोजित केला आहे आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी, म्हणजे जो मुलगा MPSC करतोय किंवा UPSC करतोय तो चांगला अधिकारी घडावा. जी मुलं आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये आहेत ते चांगले डॉक्टर असतील, लॉयर असतील किंवा ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांना जायचं आहे त्याच्यामध्ये पैशाअभावी कुठेही त्यांचं शिक्षण अडू नये त्यासाठी एक स्कॉलरशिप त्यांनी माननीय पोहेकर साहेबांच्या नावाने निखिल यांनी सुरू केलेली आहे आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांना याचा फार मोठा फायदा असा होईल आणि त्याचबरोबर ठाण्याला चांगले त्या क्षेत्रामधले अधिकारी असतील किंवा डॉक्टर्स असतील किंवा उद्योजक असतील हे लाभतील असा विश्वास मला आहे. या उपक्रमाला मनापासून माझ्या शुभेच्छा. अशोक पोहेकरांच्या नावाने आज ज्या मुलांना मध्यमवर्गीय घरातली मुलं होती त्यांना आज आर्थिकदृष्ट्या काहीतरी मदत करायचं असं निखिल पोहेकर यांनी जी सुरुवात केलेली आहे याचं 2रं वर्ष. खरंच हा स्तुत्य उपक्रम निखिलने चालू केला. त्यांच्या वडिलांचा जो सामाजिक वसा आहे तो त्यांनी पुढे चालू ठेवला आहे आणि निखिलच्या माध्यमातून असं समाजात काम व्हावं त्याच्या हातून घडू आहे आणि त्यांना ह्या कार्यक्रमाला आम्ही उपक्रमाला त्यांच्या शुभेच्छा देतो. अशोक पोहेकर साहेबांची विजन नेहमीच समाजाकरिता काहीतरी चांगलं करण्याची होती आणि त्याच त्यांच्या योजनेचा किंवा त्यांच्या कल्पनेचा इन्स्पिरेशन घेऊन आम्ही ही संस्था सुरू केली आणि ही स्कॉलरशिप MPSCच्या मुलांना, UPSCच्या मुलांना
किंवा कला आणि नाट्य क्षेत्रातल्या मुलांना देण्याचं हेच कारण आहे की उद्या ह्या 4 किंवा 5 8 मुलांमधलं कोणीतरी एक मोठं काम करावं आणि त्यांनी पुढे जाऊन अजून 4 लोकांना मदत करावी आणि हे सायकल असंच पुढे राहावं आणि हीच पोहेकर साहेबांच्या स्मृतीस एक चांगली श्रद्धांजली राहील असा आमचा विचार होता म्हणून ह्यावेळी कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे हिंदू नववर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेचे अंदाजे हे 25वे वर्ष असल्यामुळे 4 महिन्या आधीपासून आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच 25वे वर्ष असल्यामुळे यंदाच्या स्वागत यात्रेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी संस्थांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. गुढीपाडवा हिंदू वर्षानिमित्त दरवर्षी जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. ठाणे आणि डोंबिवली हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये मोठ्या स्वागत यात्रा निघतात. या यात्रेच्या माध्यमातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवण्याबरोबरच विविध सामाजिक संदेश दिले जातात. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील नागरिक तसेच शहरातील संस्थांचा या स्वागत यात्रेत सहभाग असतो. ठाणे शहरात कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं. यासाठी गुढीपाडव्याला महिनाभर किंवा 1.5 महिना आधीपासून तयारीला सुरुवात केली जाते. बैठकीत शहरातील विविध तसेच गुढीपाडव्याच्या 3 दिवस आधीपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते. यंदा स्वागत यात्रेला 25 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे 4 महिन्या आधीपासूनच आयोजकांनी तयारीला सुरुवात केली आहे. याची बैठक नुकतीच सोमवारी पार पडली. या बैठकीमध्ये शहरातील साधारण 20 संस्थांनी सहभाग नोंदवला होता. विविध विषयांवरती बैठकीमध्ये चर्चा देखील करण्यात आली. नमस्कार, मी संजीव गंगाधर ब्रह्मे, कार्याध्यक्ष श्री कोपिनेश्वर संस्कृत न्यास ठाणे. श्री कोपिनेश्वर संस्कृत न्यास ठाणे हे दरवर्षी गुढीपाडव्या दिवशी स्वागत यात्रेचे आयोजन करत असते. गुढीपाडवा म्हणजे काय? हे हिंदू नववर्ष हिंदू नववर्ष का? तर ह्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. म्हणजे खरं म्हणजे हे तर नववर्ष अखिल मानवजातीचं आहे आणि गुढीपाडवा हा आपण त्यातला अतिशय पवित्र दिवस मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा. या दरवर्षी कोपिनेश्वर संस्कृत न्यास गुढीपाडवा स्वागत यात्रेचे आयोजन करत असते. नुसतं स्वागत यात्राच नाही तर इतरही कार्यक्रम, सांस्कृतिक चळवळ ही न्यासातर्फे केली जाते. यावर्षीसुद्धा येणाऱ्या 3 महिन्यामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आपण अनेकविध कार्यक्रम आयोजन केले आहे. कारण रौप्य महोत्सव वर्ष आहे. आपणास विनम्र आवाहन की येणाऱ्या 3 महिन्याच्या कार्यक्रमात तसेच गुढीपाडव्या स्वागत यात्रेमध्ये आपण उत्साहाने सहभागी व्हावे. मी खास करून आवाहन करू इच्छितो तरुणांना, महिलांना, विद्यार्थ्यांना की यावर्षी आपण पारंपरिक वेशेमध्ये रंगाची उधळण करत या स्वागत यात्रेत सहभागी व्हावे.